काय मग तिला सोबत कोण नाही गेले मग तो म्हणे मी घरी राहतो. ते बरं तिला कोण घ्या. आज माझ्या नवऱ्याची दुसरी बायको पण बघितली आणि दुसरं घर पण बघितलं आणि ते बघून खरंच खूप वाईट वाटलं. अपेक्षा होती माझा नवरा घरचं काम करतो, परंतु दुसऱ्या बायकोला तो मदत पण करतो. तो भाजी करतो तर ती पोळ्या करते आणि प्रत्येकाच्या नवऱ्याला ही दुसरी बायको असतेच. जाऊ द्या, मी जर 2 नवरे केले तर माझ्या नवऱ्याला पण दुसरी बायको करण्याचा अधिकार आहे. आणि बघा त्या बायकोसोबत तो किती छान स्वयंपाक करत होता आणि हे सर्व मी व्हिडिओ कॉलवर बघितलं. आणि माझ्यावर आरोप लावला की तू मुलांना व्यवस्थित बघत नाही, हलगर्जीपणा करते आणि म्हणूनच त्याचं डोकं फुटलं. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. कशी आहे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. आणि माझी पण लाईफ पुण्यात मस्त आणि मजेत सुरू आहे. प्रमोशनचा एवढा दणका सुरू आहे ना की ते लोक काही मला श्वास घेऊ देत नाही आणि तुम्हाला माझ्या लाईफची अपडेट काही देऊ शकत नाही. ते म्हणतात मोहिनीजी तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या, मिशो, अमेझॉन, फ्लिपकार्टकडे लक्ष द्या. तुम्हाला एवढे कोलॅबरेशन आहे, तिकडं तुम्ही व्हिडिओ टाकता कशाला, ओरडतात. परंतु मला माहिती आहे माझे काही असे सपोर्टदार आहे ज्यांना माझं डेली रुटीन बघायला आवडतं, मी काय करत काय नाही हे बघायला आवडतं. त्याच्यामुळे तुमच्यासाठी तर मी ब्लॉग करतेच रे बाबा. मग काय, सकाळी उठले सगळ्यात अगोदर स्वराला टिफिन वगैरे करून दिला आणि स्वराला टिफिन करते तेव्हा स्वराजला पण करून घेत असते. आणि सगळ्यात अगोदर स्वराला शाळेत घेऊन जाते, कारण तिची बिचारीची शाळा दूर आहे आणि तिच्या शाळेला बस नाही आणि सध्या सेफ्टी मुलींची खूप आहे, त्याच्यामुळे ज्ञान तिला मी करते. तिला शाळेत पाठवलं, त्याच्यानंतर स्वराजला उठवलं आणि त्याचं पण आवरून दिलं आणि तो पण शाळेत गेलेला आहे. आणि एवढी बिझी रुटीन झाली ना, अरे बापरे, तुम्हाला सांगते माझ्या आईला पण माझा कॉल लावणं होत नाही. या जगात काय सुरू आहे काय नाही मला काहीच अत्तापत्ताच नाही आहे. नुसतं काम 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 काम. पहिले मुलांचा आवरा, घर क्लिनिंग करा, पूजा करा, ह्या झाडांची देखभाल करा, त्याच्यानंतर स्वयंपाक करा, मुलं शाळेतून येतात त्यांचं आवरून द्या, व्हिडिओ शूट करा, एडिट करा, त्यांना क्लासला घेऊन जा, तिकडून घेऊन या संध्याकाळी. म्हणजे जीवन असं एकदम मजदुरासारखं झालं. तुम्हाला काय सांगू बाबा, खूप बिझी झालं. तर पटापट आवरून घेतलं. सगळ्यात अगोदर झाडाला पाणी टाकलं, क्लिनिंग वगैरे आटपून घेतलं आणि एवढी भूक लागली होती ना, काय सांगू तुम्हाला, लय भूक लागली होती. तर तसं तर मी या मुलांना सोडून जेवण करत नाही, परंतु स्वराजने टिफिन नेला होता त्यामुळे तो बोलला मम्मी मी जेवण आता करत नाही, नंतर करतो. आणि तसं पण डाळ भातचा कुकर ना थंड झालाच नव्हता आणि स्वराजची एक्झाम चालू झालेली आहे, त्याच्यामुळे तो आज ना 12लाच घरी आला आणि मला असं वाटलं की तो एकला येणार. ते तरी बरं, सिक्युरिटी गार्ड आहे आमच्या बिल्डिंगला, तर त्यांनी ना स्वराजला लिफ्टमध्ये आणून सोडलं की बाबा आज हा लवकर आला. आणि मी एवढी घाबरली होती. मग नंतर मी टाईम टेबल बघितला तर कामाच्या लोडमुळे होतं असं. तर तुम्हाला आज मी माझ्या नवऱ्याचं दुसरं घर दाखवणार आहे. पुण्यातच राहतात ते, भीमा कोरेगावला आहे त्यांची झेप्टो नावाची कंपनी आणि व्यवस्थित चालू आहे. तुम्हाला असं वाटत असेल की खरंच आम्ही ना आमचं अर्ध्याहून जास्त आयुष्य म्हणा किंवा सुरुवातीचे वर्ष खरंच म्हणजे मी मॅच्युअरपणा घ्यायला हवा होता, जसा मी आता घेत आहे तसा मी मॅच्युअरपणा घ्यायला पाहिजे असता तर कदाचित एवढे दिवस आमच्या आयुष्यातले वाया गेले नसते. पण इट्स ओके. काही अशा पण गोष्टी झाल्या आमच्या आयुष्यात, म्हणजे नाही का, पैसे नव्हते आणि नवऱ्याचा पगार कमी होता आणि एवढ्या महागाईच्या काळात 8 ते 9 हजारात नाही पॉसिबल, कुठंच पॉसिबल होत नाही. परंतु देवाची कृपा आहे, आपली कष्ट करण्याची तयारी आहे आणि आता सगळं व्यवस्थित चालू आहे. टिकली पडली बाई. तर चला, आता वाजलेले आहे 12:30. स्वराज आदमय काय, त्याची शाळा लवकर सुटली, माझं लक्ष नाही राहिलं, पेपर चालू झाले त्याच्यामुळं. तर तो लवकर आला, मग तो एकटाच वर आला. मी एवढी घाबरली की हा कसा काय एकटा आला. मला प्रचंड भूक लागली होती, तर सगळ्यात अगोदर जेवण करून घेतलं. आता इथं स्वरा राहिलेली आहे जेवायला, ती आल्यानंतर जेवण केलं. डाळ भात भाजी आणि चपाती केली होती. कपडे मशीनला लावून दिलेले आहे ड्राय व्हायला आणि स्वराज इथं करत आहे जेवण. कुत्र्यासारखी धावपळ असते माझ्या मागं. मग मी जेवण केलं आणि मशीनमध्ये कपडे लावून दिले आणि मशीनमध्ये कपडे लावून दिले तर स्वराज लगेच बोलतो की जेवण करायचं. मुलांचं असंच असते, आपण जेव्हा बोलतो जेवण कर तेव्हा ते करत नाही आणि नंतर म्हणतात जेवण कर. परंतु मी मुलांना प्रायोरिटी पहिलं देते. माझे कितीही कामं असले तरी मी स्वयंपाक तरी ॲटलिस्ट आधी करून ठेवते. बाकी मी काही करू की नाही करू, स्वयंपाक मी करून ठेवते, कारण मला पण जेवायला लागतं ना. तर त्याच्यानंतर आता सगळं झालेलं होतं, स्वयंपाक पण झालेला होता आणि स्वराला यायला वेळ होता आणि माझे आज
प्रोडक्ट भरपूर रिटर्नमध्ये होते. तर सगळ्यात अगोदर मेकअप करून घेतला. तर मला हे सांगा की मी आता स्वतःचा मेकअप कसा करते ते नक्की सांगा, कसा वाटत आहे माझा मेकअप. आणि या व्हिडिओमध्ये जे काही तुम्हाला प्रोडक्ट दिसत असेल ना, बघा हे ड्रेस ना 400च्या आत आहे, खूप छान आहे आणि कापड पण एक नंबर आहे. तर मी टॅग प्रोडक्टमध्ये म्हणजे व्हिडिओच्या खाली बघा किंवा व्हिडिओच्या समोर स्क्रीनवर तुम्हाला प्रोडक्ट दिसतात, तिथं क्लिक करून तुम्ही खरेदी करू शकता. बघा स्वयंपाक केला, व्हिडिओ शूट केले आणि व्हिडिओ शूट करेपर्यंत रिटर्न पार्सलवाला आलेला होता. तर त्याच्याकडे रिटर्न पार्सल देऊन दिले. आणि हे जे भांडे दिसत आहे ना, हे 600 रुपयात येणार आहे. 550 की 600चे आहेत बहुतेक. 6 पॉट आहे आणि पॉटची साईज पण बिग आहे, म्हणजे मोठ्यापासून छोट्यापर्यंत आहे. विशेष म्हणजे पॉटची साईज खरंच खूप छान आहे, मजबूत आहे. आणि त्या पॉटसोबत ना तुम्हाला प्लेट्स पण येणार आहे, म्हणजे आपणाला सणवार असले किंवा पाहुणे वगैरे यायचे असले तर ते गंज किंवा असे मोठे मोठे भांडी ठेवल्यापेक्षा जर याच्यात तुम्ही चटण्या वगैरे, डाळ भात भाजी काढणार तर सुरेख पण दिसणार, छान पण दिसणार. त्याच्यामुळं तुम्हाला जर हा सेट खरेदी करायचा असेल ना तर पटापट खरेदी करून घ्या. खाली टॅग प्रोडक्टमध्ये मी टाकणार आहे, कारण फ्लिपकार्टवर खूप भारी डिस्काउंट चालू आहे. आपल्याला माहिती नसतो डिस्काउंट चालू आहे, परंतु मिशोवर, अमेझॉन, फ्लिपकार्टना खूप छान डिस्काउंट चालू असतो. आणि माझ्या इंस्टाच्या पेजला पण फॉलो करा, कारण हे सगळे व्हिडिओ मी तिथं टाकते आणि तिथं लिंक तुम्हाला डायरेक्टली भेटते. त्याच्यामुळे तिथं खरेदी करण्यासाठी तुम्हाला सोपे जाणार आहे. आणि त्याच्यानंतर कंटिन्यू माझा शूट चालू होता. काय करेल मग तिला सोबत कोण घेऊन गेले मम्मी? तो म्हणे मी घरी राहतो. ते बरं दिले कोण? घ्या बा. देतो थांबा. हे घरी बोल. पप्पा मला माझ्या डोक्याला लागलं. काय लागलं मग? डोकं फुटलं मला. काय लागलं? डोकं फुटलं मला बाहेर. तर स्वराजच्या डोक्याला वगैरे काही लागलं नाही. आम्ही प्रँक केला. झालेलं असं की मिशोवर आणि फ्लिपकार्टवर अशा एक पट्टे आहे, म्हणजे आपल्या मुलांना किंवा आपल्याला म्हणा ताप येते ना, तर ही पट्टी डोक्यावर लावली ना की लगेच ते ताप उतरतो. म्हणजे आईस पट्टी आहे ती, मोठ्यांना लहान्यांना कोणा पण चालते. आणि आता उन्हाळा येत आहे त्याच्यामुळे बॉडीची हीट टेम्परेचर वाढते, तर याच्यामुळं ते कमी होते. तर त्याचा आम्ही व्हिडिओ केला. तर लगेच स्वराने त्याच्यावर कुंकू बिंकू लावलो आणि पप्पाला सांगते म्हणे मम्मीने काय स्वराजचं डोकं फोडलं किंवा स्वराज हे झालं म्हणून. ओय बाई कचऱ्यावाला आला. माय ओढणी कुठे? अहो स्वराज स्टॉल कुठे आहे? ओ स्टॉल असंच करतात ना बाया, ज्या गहून घालतात त्या. कचऱ्यावाला आला की सऱ्या घरभर पैतात स्टॉल कुठे आहे, ओढणी कुठे आहे. आता जो तुम्ही जर असे गाऊन घालत असाल तर तुमच्यासाठी खास आणलेला आहे. गाऊन सोबत तुम्हाला ओढणी भेटणार आहे, म्हणजे तुम्हाला 17 ठिकाणी पडायची गरज नाही. हे बघा ओढणी आहे या गाऊन सोबत. तर ज्या महिला म्हणजे गाऊन वापरत असतात घरी, तर त्या वेगवेगळ्या स्टोल घेतात. तर त्यांच्यासाठी हा गाऊन प्लस ओढणी आहे. पाहिजे असेल तर टॅग प्रोडक्टमध्ये मी टॅग करणार आहे, तिथून क्लिक करून खरेदी करू शकता. आणि सेल असल्यामुळे ना ते सर्व काही पाठवतात, मॅक्सी, सँडल्स, चप्पल्स आणि शॉर्ट टॉप्स, हे सर्व त्यांनी मला पाठवलेलं होतं. आणि आता कंटिन्यू तुम्ही बघितलं दुपारपासून माझा शूट होतं, लिटरली चालू, म्हणजे 12 वाजता किंवा 1 किंवा 2च्या दरम्यान माझा शूट चालू होतं. तर कंटिन्यू 7 ते 8 वाजेपर्यंत माझा शूट, एडिटिंग, पोस्टिंग. शूट केला की एडिट करते, लगेच पोस्ट करते. म्हणजे इंस्टावर रेग्युलरली माझे व्हिडिओ असतात. आणि खूप छान कपडे मला यावेळेस आलेले होते. सकाळची थोडीशी डाळ शिल्लक होती, तर स्वरा बोली शिंगोडे कर, तर तिच्यासाठी मस्तपैकी शिंगोडे केले. आणि माझ्या शूट होईपर्यंत शिंगोडे शिजून आले होते, म्हणजे झाले होते. तर त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी जेवण करायला बसलो, स्वराज आणि मी. त्याच्यानंतर मी भांडे घासत होती तर नवऱ्याचा आला कॉल. खायची करून आली भाजी पा, माया नवरा स्वयंपाक करून आला. बघा पोळ्या लागताना व्हिडिओ दाखवा ना जरा एखादा. हा टाकतो ना. पोळ्या कधी लागतात? आता हे कणी लावली झाली की मग पोळ्या. भाजी कायची केली? भाजी गेली बटाटा सोयाबीन वडी. दाखवा भाजी दाखवा. डॉक्टर दाखवा भाजी. भाजी डॉक्टर करून राहिले. तर भाजी तर दाखवा. खरंच तुमच्यासोबत बाई आहे की माणूस आहे? पाहू द्या जरा, कोणती बायको ठेवली तुम्ही दुसरी तर. माझ्या सौतातले मला चेहऱ्यारी दाखवू येत काय? डॉक्टर आहे ना. हो तर बाई सौतनच आहे एक प्रकारची ते.
अरे सौतरले कपडे भी नाही आहेत. गरमी किती होती रूमवर कूलर फुल चालू केला आम्ही. आईचा आपल्या रूमवर हा कूलर बनायची मला आणून द्या ना, आपल्या रूमवरचा तुम्ही घेऊन जा. अहो टाकर माझ्या रूमवरचा मोठा माझ्या घरचा मोठा कूलर आणतो हे. आणि तसं पण कसं आहे, प्रत्येक बाई आपल्या नवऱ्याचा असा एक मित्र असतो ना की तो ना बायकोपेक्षा जास्त किंवा म्हणजे बायको एवढंच महत्त्व त्या मित्राला देतो. मग मी त्यांची गंमत करत होती की मला पण तुमची दुसरी बायको दाखवा. तर नवऱ्याला म्हटलं तुमची रूम दाखवा. तर नवऱ्याने थेट मला त्यांच्या रूमचा व्हिडिओ काढून ठेवला. आणि बघा किती गडाट आहे रूमवर. असं वाटते अक्षरशः आपण स्वतः एक दिवस जायचं ना आवरून द्यायचा. आणि बघा म्हणजे तेव्हा ना 11 वाजले होते ना, 11 वाजता ते ड्युटीहून घरी आले होते. आणि तेव्हा त्यांचा मित्र चपात्या करत होते आणि गणेशजीने भात टाकला होता आणि काय सोयाबीनच्या वड्या भाजी वगैरे केली होती. आणि ते सांगत होते की रात्रीच आम्ही एक्स्ट्रा स्वयंपाक करून ठेवते आणि सकाळी नाश्ता करून जातो. तर अशी लाईफ असते बाबा बायकोशिवाय. त्याच्यामुळं म्हणतात बायकोची कदर करा. परंतु तिथं ना त्यांना म्हणजे PDF वगैरे कटतो आणि खूप छान जॉब आहे, सॅलरी पण चांगली आहे. त्याच्यामुळं त्यांना तो जॉब सोडायचा नाही आहे. आणि मी पण जबरदस्ती करत नाही. नंतर ना म्हणतील बाबा की तुझ्याचमुळे मी जॉब सोडला म्हणून. राणी कंगवा आणतो बेटा. कपाट उघड, कपाट आपल्या ड्रेसिंग टेबल उघड. तर ती दोन्ही बॉक्स ठेवलेले. हॅलो हा बोला. मी त्या बाईचा नंबर तुला सेंड करतो. त्या बाईला फोन करतो सकाळी. काय म्हणणं आहे त्या बाईचं? अहो तिचा ब्युटी पार्लर आहे, घरीच करत असते ते. हा. किंवा म्हणे तुमचं काय चार्ज आहे ते मला सांगाल नाव म्हणे. नाही म्हटलं ते मला माहित नाही. आता प्रमोशन वालेने तुम्हाला कॉल लावणं चालू केले काय? माझ्या ओळखीचे आहे नव्हते, पुण्यात आहे ते राहते. तुमच्या ओळखीची कशी काय आहे ते? तुमच्या ओळखीची कशी काय आहे ते? म्हणजे माझं ना नवऱ्यासोबत पण बोलणं दिवसभर आम्ही बोलत नाही. एवढे आम्ही सध्या मॅच्युअर झालो ना, भांडणं करत नाही. किंवा तू बिझी होता कोणासोबत बोलत होता, किंवा तू बिझी होती कोणासोबत बोलत होती, काय करत होती, एकमेकावर संशय नाही, डाऊट नाही. म्हणजे कशालाच आता आमच्या याच्यात स्थान राहणे, एवढं आम्ही दोघंही मॅच्युअर झालेलं आहे. आणि खूप छान वाटतं की चला त्यांची जबाबदारी घेत आहे. आणि मेकअप केल्यानंतर रात्री मी स्किन केअर करत असते, म्हणजे क्लिन्झिंग, मॉइश्चरायझर आणि टोनर लावत असते, कारण दिवसभर मेकअप थापलेला असतो. तर असा होता माझा आजचा ब्लॉग. आणि तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि एखादी छानशी कॉमेंट पण करत जावा, म्हणजे जेणेकरून मला कळणार आहे की तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत आहे की नाही. नाही तर विनाकारण मीच शूट करत असते, एडिटिंग करते, पोस्टिंग करत असते आणि तुम्ही तुमचं मत काही व्हिडिओमध्ये सांगतच नाही. तर त्याच्यानंतर स्किन केअर करून घेतलं. चला फ्रेंड्स, तर मी गेली होती बाहेरून आली, पटापट आवरून घेतलं. मुलांना चॉकलेट बाउल आणले होते खायला, त्यांनी ते खाल्ले. काय म्हणतात तो त्याने? चॉकलेट बाउलच म्हणतात. चॉकलेट बाउलच म्हणतात का? चॉकलेट बाउल खाल्ले दोघांनी 2. आणि त्यांच्यासोबत बोललो. आताच ते करत होते स्वयंपाक, आहे ना. स्वराजचे पेपर चालू आहे. आम्ही आता झोपायचं जरा चेंज करून टाकलं. इकडे झोपतो हॉलमध्ये. इकडे झोप येते की हॉलमध्ये होईल? इकडे चांगली येते, इकडे येते ना तुझं झोप चांगली. तर चला आता आम्ही झोपतो. बाय बाय, गुड नाईट सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तिकडे जागच नाही म्हणून.